राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महापालिकेचे माजी नगरसेवक विष्णू माने यांची निवड करण्यात आली। पक्षाचे प्रदेश अध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते विष्णू माने यांना निवडीचे पत्र देण्यात आले। मुंबई येथे ही निवड पार पडली। यावेळी आमदार शिवाजीराव गर्जे, राष्ट्रवादी अल्पसंख्याक प्रदेश अध्यक्ष इद्रिस नायकवडी, दिग्विजय सूर्यवंशी, बिरेंद्र थोरात, सागर शिंगारे, ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष विष्णू माने यांची निवड करण्यात आली आहे। सांगलीतील ओबीसी मेळावा घेण्यात आला होता। याचे संयोजन विष्णू माने यांनी केले होते। शहरातील अहिल्यादेवी होळकर स्मारकाच्या उभारणीत देखील त्यांचा सहभाग आहे। विष्णू माने म्हणाले, राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रदेशवर काम करण्याची संधी दिली। या संधीच्या माध्यमातून राज्यात पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार आहे। पक्षाची सर्व ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी काम करू, असे वक्तव्य माध्यमांशी बोलताना विष्णू माने यांनी केले।